घर असलेली लोक बेघर झालेत आणि बेघर झाल्यानंतर त्यांचं जगणं कठीण झालेलं आहे। शासन व्यवस्था, लोकप्रतिनिधी म्हणजे बोलाची कडी आणि बोलाचा भात या लोकांनी प्रत्यक्ष जगायचं कसं अशी यांच्यासमोर भ्रांत आहे। नालासोपारा पश्चिमेकडील पांचाळनगर येथील फिलिप विला या ठिकाणी 15 वर्षापूर्वी पुनर्विकास प्रकल्पासाठी या लोकांनी बिल्डर नेमला, परंतु त्या बिल्डरने यांना फसवलेलं आहे। उमेदीच्या काळात कर्ज घेतली आणि निवृत्तीच्या काळात घर मिळेल अशी स्वप्न होती, परंतु त्यांना घर मिळालं नाही। कर्ज फेडून ते पूर्ण झालेले आहेत। काही लोकांचं कर्ज शेवटच्या टप्प्यात आहे, म्हणजे निवृत्तीच्या काळात निश्वास टाकून जगायचं आहे निवांतपणे। अशा वेळी यांना जगण्यासाठी झगडावं लागतं अशी परिस्थिती आहे। कोणताही आमदार यांच्या कामाला आलेला नाही, कोणताही खासदार यांच्या कामाला आलेला नाही आणि पोलीस व्यवस्थेने या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलेलं नाही। हे लोक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला बिल्डरच्या विरोधात गेले, परंतु पोलिसांनी यांना हाकलून लावलंय आणि याच प्रकरणात यांच्या बाबतीत बिल्डरने वेळ काढूपणाचं धोरण आखलं आणि बिल्डरच कोर्टात आला। जसं हे लोक यांचे कायदेशीर पुरावे घेऊन न्यायालयासमोर आले आणि यांच्या बाजूने न्यायालय आता निर्णय देईल अशी परिस्थिती निर्माण होत असताना बिल्डर म्हणतोय मला माझा दावा रिटर्न घ्यायचा आहे। म्हणजे आता यांनी न्याय कुणाकडे मागायचा आहे? ज्यांनी उमेदीच्या काळात कसं तरी कष्ट करून घर घेण्यासाठी कर्ज मिळवलं, कर्ज ते फेडण्याची प्रक्रिया पार पाडली, अगदी जीवनात आनंद घेण्याचा वेळ असताना त्यांनी पैसा जमवण्यासाठी कष्ट केले, ते आता जगण्यासाठी झगडतायत। सुखाने जगायचं कसं अशी यांच्यासमोर भ्रांत आहे। पुनर्विकास प्रकल्पामध्ये या लोकांची बिल्डरने केलेली फसवणूक आहे। वसईतली शासन व्यवस्था, पोलीस प्रशासन ही सगळी व्यवस्था बिल्डर दर्जिनी आहे असं चित्र या ठिकाणी स्पष्ट होतंय। बिल्डरांच्या फसवणुकीला बळी पडलेली ही सगळी लोक आहेत। आपण जर पुनर्विकास प्रकल्पात बिल्डर निवडणार असाल तर विचार करा, त्याची खात्री करा आणि आपलं घर बिल्डरच्या ताब्यात द्या।